आकाशवाणी नागपूर. मेधा नांदेडकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 18व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन उद्यापासून. 26 जून रोजी होणार सभापतीपदाची निवडणूक. केंद्रीय गुन्हे अन्वेषण संस्था करणार नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचा तपास. मृदा आणि जलसंधारण विभागातील 670 पदांसाठी दिनांक 14, 15 आणि 16 जुलै रोजी टीसीएस कंपनीच्या 10 अधिकृत केंद्रांवर होणार फेरपरीक्षा. आणि नागपूर जिल्ह्यातील 1910 आशा सेविकांचं कार्यालयीन कामासाठी मोबाईल सुविधेद्वारे सक्षमीकरण. उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात वितरण. 18व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. राज्यसभेचं अधिवेशन येत्या 27 तारखेला सुरू होणार आहे. अधिवेशनादरम्यान लोकसभेचे हंगामी सभापती ज्येष्ठ भाजपा खासदार भर्तृहरी महताब हे नवनिर्वाचित खासदारांना शपथ देतील. लोकसभा सभापतीपदासाठी येत्या 26 जून रोजी निवडणूक होणार आहे. त्याच दिवशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं अभिभाषण दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीसमोर होईल. वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या नीट यूजी परीक्षेत अतिरिक्त गुण मिळालेल्या सर्व 1563 विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा आज घेण्यात आली. राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या उच्चस्तरीय समितीच्या अहवालावर सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलेल्या निरीक्षणांच्या आधारे या विद्यार्थ्यांना दिलेले अतिरिक्त गुण रद्द करून फेरपरीक्षेचा निर्णय घेतल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं म्हटलं आहे. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी तपास पथकानं आज पहाटे लातूर जिल्ह्यातल्या 2 शिक्षकांना अटक केली. हे दोघे शिक्षक नीट परीक्षेसाठी खासगी शिकवण्या चालवत होते. त्यांची चौकशी सुरू आहे. तर बिहार पोलिसांनी या प्रकरणातल्या 6 संशयितांना झारखंडमधून अटक केली आहे. दरम्यान नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचा तपास शिक्षण मंत्रालयानं सीबीआय अर्थात केंद्रीय गुन्हे अन्वेषण संस्थेकडे सोपवला असून राष्ट्रीय चाचणी संस्थेचे महासंचालक सुबोध कुमार सिंग यांना पदावरून हटवलं आहे. भारतीय व्यापार प्रोत्साहन मंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक प्रदीप सिंग खरोला यांच्याकडे एनटीएच्या महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. दरम्यान आज नियोजित असलेली वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशासाठीची नीट पीजी परीक्षा काल रात्री रद्द करण्यात आली. या परीक्षेचं सुधारित वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध केलं जाईल असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. तर या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारवर समाजमाध्यमातून टीका केली आहे. अवघ्या 12 तास आधी परीक्षा रद्द करणं नक्की कशाचं द्योतक आहे असा सवाल उपस्थित करत प्रवेश परीक्षा राज्य पातळीवर घेण्यात येऊन राज्यांना याबाबतीत अधिक स्वायत्तता दिली जावी अशी मागणी त्यांनी केली. भारतानं जगातील 3री सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याचं तसंच नजीकच्या काळात $5 अब्ज अर्थव्यवस्था बनण्याचं उद्दिष्ट पुढं ठेवलं आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी निर्यात क्षेत्राची भूमिका महत्वाची असेल असं प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केलं. फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन्स या विविध क्षेत्रातील निर्यातक संघटनांच्या शिखर संस्थेतर्फे देण्यात येणारे पश्चिम क्षेत्राचे निर्यात उत्कृष्टता पुरस्कार राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते मुंबईत प्रदान करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते जिल्ह्यातील जलपर्यटन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं भूमिपूजन आणि भंडारा विधानसभा क्षेत्रातील 547 कोटींच्या विकास कामांच्या भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित राहतील. गडचिरोलीमधील जहाल माओवादी आणि जिल्ह्यातील नक्षली चळवळीचा म्होरक्या समजल्या जाणाऱ्या गिरीधरनं पत्नीसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केलं. पोलिसांच्या या यशामुळे गडचिरोलीतील माओवादी चळवळीची कंबर मोडली असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. देवेंद्र फडणवीस यांनी या दाम्पत्याला संविधानाची प्रत भेट दिली. पोलीस मुख्यालयातील एका छोटेखानी कार्यक्रमात उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते या नक्षली दाम्पत्याला 25 लाख रुपयांची मदत पुनर्वसनासाठी देण्यात आली.
नांगसू मनकू तुमरेटी उर्फ गिरीधर याच्यावर 25 लाखांचं बक्षीस होतं, तर त्याच्या पत्नीवर 16 लाखांचं बक्षीस होतं. गडचिरोली जिल्ह्यातील वरिष्ठ नक्षली कमांड असलेल्या या दोन्ही नक्षल्यांनी आत्मसमर्पण केल्यानं जिल्ह्यातील नक्षलवादी कारवायांना मोठा हादरा बसला आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाच्या असलेल्या खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे. पेरणीच्या वेळेस बियाणं, खतं घेण्यासाठी शेतकऱ्यांना आज पीक कर्जाची अत्यंत गरज आहे. त्यामुळे पीक कर्ज वाटपाच्या प्रक्रियेची गती वाढवून शेतकऱ्यांना वेळेवर पैसे उपलब्ध करून द्यावेत, असे निर्देश राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. काल चंद्रपूर इथं आयोजित कृषी आणि कृषी संलग्न विभागासोबतच्या खरीप हंगाम आढावा बैठकीत ते बोलत होते. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे आज अमरावतीच्या दौऱ्यावर होते. विदर्भाची कुलदेवता असलेल्या श्री अंबादेवी आणि श्री एकवीरा देवीचं आज त्यांनी सपत्नीक दर्शन घेतलं. यावेळी आमदार प्रवीण पोटे पाटील तसंच अन्य मान्यवर उपस्थित होते. आज आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन आहे. जगभरात खेळ आणि शारीरिक कसरतींना प्रोत्साहन देण्यासाठी 1948 पासून हा दिवस साजरा केला जातो. यंदाच्या ऑलिम्पिक दिनाचं घोषवाक्य पुढे चला आणि साजरा करा अशी आहे. युवा आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. शासनाच्या मृदा आणि जलसंधारण विभागाच्या 670 पदांची भरती प्रक्रिया रद्द झाल्यानंतर आता नव्यानं ही फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार मंत्री संजय राठोड यांनी घेतला आहे. जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट ब या संवर्गातील 670 पदं सरळ सेवेनं भरण्यासाठीची स्पर्धा परीक्षा यावर्षी 20 आणि 21 फेब्रुवारीला टीसीएस आयकॉन संस्थेच्या माध्यमातून घेण्यात आली होती. मात्र या परीक्षेचा पेपर फुटल्याचं लक्षात आल्यानंतर 52,690 विद्यार्थ्यांनी दिलेली ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय मंत्री संजय राठोड यांनी घेतला होता. आता ही फेरपरीक्षा 14, 15 आणि 16 जुलै रोजी टीसीएस कंपनीच्या 10 अधिकृत केंद्रांवरच घेण्याचा निर्णय घेण्यात आला. परीक्षा पारदर्शक होण्यासाठी टीसीएस आणि संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश दिला असल्याचं संजय राठोड यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर जिल्ह्यातील 13 तालुक्यातील प्रत्येकी एका आशा स्वयंसेविकेला प्रातिनिधिक स्वरूपात आज मोबाईल फोनचं वितरण करण्यात आलं. प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण प्रतिष्ठान यांच्या सौजन्यानं जिल्ह्यातील ग्रामीण भागात कार्यरत 1910 आशा सेविकांना मोबाईल फोन सुविधेच्या माध्यमातून आता अधिक सक्षम केलं जात आहे. ग्रामीण भागातील आशा सेविका या आरोग्य विभागाचा कणा आहेत. शासकीय कामकाजाशी निगडीत अनेक अहवाल, लाभार्थी नोंदणी हे ऑनलाईन पद्धतीनं तथा अॅप्लिकेशनच्या माध्यमातून करणं क्रमप्राप्त झालं आहे. या कामांमध्ये आशा सेविकांना तत्परतेनं काम करण्यास मदत होण्याच्या दृष्टीनं त्यांना आधुनिक अँड्रॉइड मोबाईल देण्यात येत आहेत. प्रधानमंत्री मातृवंदन योजना, युविन पोर्टल, आयुष्मान भारत ई कार्ड, आभा कार्ड तसंच अन्य ऑनलाईन कामं आता आशा सेविकांना या मोबाईलच्या मदतीनं करणं सुलभ होईल. यासाठी खनिज क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत सुमारे 1,90,00,000 रुपये निधी आरोग्य व्यवस्थापन सुविधेसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. हवामान. केरळ, कर्नाटक आणि गोव्यात पुढचे 4 दिवस अतिजोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तामिळनाडू, महाराष्ट्र आणि गुजरातमध्येही विजांचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यांसह अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. दरम्यान पुढील काही तासात विदर्भातील सर्व जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळ आणि विजांसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 18व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन उद्यापासून. 26 जून रोजी होणार सभापतीपदाची निवडणूक. केंद्रीय गुन्हे अन्वेषण संस्था करणार नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचा तपास. मृदा आणि जलसंधारण विभागातील 670 पदांसाठी 14, 15 आणि 16 जुलै रोजी टीसीएस कंपनीच्या 10 अधिकृत केंद्रांवर होणार फेरपरीक्षा. आणि नागपूर जिल्ह्यातील 1910 आशा सेविकांचं कार्यालयीन कामासाठी मोबाईल सुविधेद्वारे सक्षमीकरण. उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात वितरण.
याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार. आकाशवाणीचं